समान करो वाटावा असं काम करतात. तुम्हाला सांगतो नुसतं ते दीड करोड करून रातभर सरकारला द्यायला सांगितलं. 20,000 नुसते 20,000 होणार आणि नसलं तर काय द्यायचं मुंबईत केलं बेजार होईल. त्याला लागावं चलो मुंबई एक सागरला फाईटच आता समोर भेडी दे मला नको का तुला हानी मला अरे जास्त आपल्याला तुम्ही बहिणीच्या डोक्याच्या चिंता रक्त लावले रक्ताच्या थांबत माझ्या माय घरी लागला या बाहेर तुम्ही नुसतं पोरा डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज येतो मला दाखवा. त्याचं शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर गोष्ट कळाली मला. डीजेवर नुसता पखरच वाजत होता, गाणं एक वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी पण कोण वाजपेयी साहेब आहे ना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती येत असती जात असती ध्यानात ठेवा. आणि मी त्या खुनची अवलादीचा आहे. महा जर एखाद डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो मी. दम फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? अरे आपले लेकर येत आरडत येत ओरडत येत थोडासा आनंद व्यक्त करते. डीजे वाजू ना नाही वाजायचा केला पण ते काय पखा चालू त्याचा ढांबाडा ढांबाडंग ढांबाडंग झालं. आणि डीजेवर थोडं बोट चालतंय आमचं बंद बंद. पुढचा काळ ध्यानात ठेवा. जशाला तसा नेम लावा लागेल. आता डीजे कुठं कुठं वाजतो ना बाय डेंट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोक डोचिता चाललंय ना शांतते आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायस साहेब कोण आहे मला माहित नाही. तुमच्या लेकराला लागन जागेवर सस्पेंड होता तुम्ही जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला. सस्पेंड आलं रिटायर नाही का. जिथं लागला तिथंच मारपण होत तर तिथंच राहू. बढतीच मिळत नाही आणि तुला बढती मिळावं म्हणून पठ्ठ्या लढतो यो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठं ना कुठं तरी असं होणारच आहे. आता कुठंतरी जे वाजणारच आहे. गावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या. मी बेगंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला ना मी सोडित नाही. देवले तर फणीस त्याच्या असले चिल्लर चाय करायला लावतो होय डीवायसपीला. मराठीचं डीजे बंद पाडन कुठं काहीच करण. शांततेत जात हे मई शांततेच मै जा मागणी करती. तुम्ही विनाकारण डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत. डीजे का विषय आहे का मराठीना छेडायचा. दंगल घाणारी होती काय बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंगर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा काय. नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकर आम्ही तुमचे. त्या भानगड नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधी तरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय लय झाल्या कधी केस करायचे बुवा यायला बघून घेतला असतं मग वकील लावले असते आम्ही.
डीजे करण तो याकडे बघूच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचं नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीसचं ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मार्गातून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे, मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्यावर बोलता ना, आम्हाला आम्ही भोगू, हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने का करू नको बाबा. तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू, घरापुढेच आहे मी. बघू एकदम एका माय एकदम विनाकारण नाही टाकायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करत. अँब्युलन्स आली रस्ता देत, पोलिसाला अडचण आहे पाण्याच्या बाटल्या देत. केलंय आम्ही ते. आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त माठे आले होते. पोलीस बांधवात एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आम दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इथं वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश, त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊन दे आता मुंबईत गेलं सांगतो. इथून कशाला आधीच पळत होती. पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्यात काल एक मित्र आलता माझ्याकडे, त्यांनी सांगितलं मला, देव म्हणून मीडियात नाव. म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या आहेत, त्याची अंमलबजावणी मी येतो. आम्हाला काय मुंबईला हौस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुमच्या मागण्याच्या अंमलबजावणी आम्हाला काय करायचं मुंबईत. इथूनच गुलाल टिकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला नाही गेला. पण फेव इथूनच काय त्याला. आपण आता एखादा गोळा देऊ जाईल ना ताकदीनं लांब. हा, आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या, आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचा ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझा त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंड असा समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे. ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबला माहिती, मी ती सहकार्य करणारा मावशी.